ॲक्च्युली. आणि मेन गोष्ट मी खूप प्रे केलं की मला नाही उघड्यावर झोपायचं आहे, मुळात थंडी सहन नसती झाली. कमांडो कधी हॉलिडेवर नसतो. या उतरा. हा पॅनरला घासेल माझ्या, हे पॅनरला घासशील. अगं हाताने काय नाही होणार आहे, हाताला लागेल तुझ्या. हात महत्त्वाचा की पॅनर महत्त्वाचा मला. सॉरी देवा परमेश्वरा, स्वामी माफ करा जर चुकून माकून काय झालं असेल आमच्या हातून तर. केदारनाथ राईडमधला आपला आजचा हा 9वा दिवस आहे. आजच्या दिवशी आपण बद्रीनाथचं दर्शन करणार आहोत. तसंच मानागाव, सरस्वती नदी आणि भीमपूल बघून बद्रीनाथ ते चोपताचा प्रवास करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून केदारनाथ राईडमधल्या येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजूबाजूला तुम्हाला थोडासा गाड्यांचा आवाज येत असेल, कारण इथे रोड आहे आणि या हॉटेलमध्ये काल आम्ही रात्री स्टे केला होता. तर आता आपण इथून जाणार आहे बद्रीनाथसाठी आणि बद्रीनाथच्या आजूबाजूचे जे काही प्लेसेस आहेत ना ते आपण एक्सप्लोर करणार आहे. त्याच्यामध्ये माझं मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे सरस्वती नदी आणि त्यासोबतच माना विलेज. तर माना विलेजबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तिकडे गेल्यावरती नक्कीच तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे जेव्हा आपण तिकडे पोहोचू. तर सगळ्या केसांची वगैरे हालत खराब आहे, कारण तुम्ही जरी ऑइल लावलं ना केसांना, इथे इतकी थंडी आहे की तुमचे केस हे वॅक्स लावल्यासारखे एकदम स्ट्रेट होऊन जातात. आता आम्ही थंडी खूप जास्त होती त्यामुळे सगळ्यांनी कॅप वगैरे घातली, त्यामुळे केस पूर्णपणे माझी केस सगळ्यांचीच बसले. आणि आता आपल्या बाईक ऑल सेट झाले, तर आपल्या बाईकमध्ये पंक्चर होता. तो पंक्चर आपण काढला. मी माझ्या लाईफमधला पहिला पंक्चर काढला. कधी असं मी पंक्चर काढला नव्हता, त्यामुळे काल माझा पहिला पंक्चर काढला. त्याची खुशी खूप जास्त आहे मला. सो आता ऑल सेट आहे, सगळ्या मी निघालो आहे. इथून पहिल्यांदा जाणार, बद्रीनाथचं दर्शन घेणार आणि नंतर मग आजूबाजूचे आम्ही प्लेसेस एक्सप्लोर करणार. ओके गाईज, हे गरमीचे ग्लोव्ज आम्ही काल रात्री घेतलेले तेच घातलेत आणि ऑल सेट आहे आम्ही इथून आता बद्रीनाथला निघण्यासाठी. तर हॉटेल योग बद्री हॉटेलमध्ये थांबलो होतो. यांच्या सगळ्या रूमच्या आहेत ना वरती बघा काहीच नाही. अंडरग्राऊंड 2 मजले म्हणजे 2 बेसमेंट यांनी बनवले, ज्यामध्ये त्यांनी स्टेसाठी ऑप्शन्स बनवलेत आणि खरंच खूप छान होते. म्हणजे ओव्हरऑल डिसेंट स्टेज होते आपले. हे किती आवड हवी आणि भव्य असा हा डोंगर आपल्याला दिसतो इथे. पुढे कम्प्लिटली तो ऑफरोडचा पॅच आहे, धूळ उडते सगळी ती मला इथून दिसते. फक्त आपली एंजल त्यामधून नीट गेली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी रोड खराब आहे ना त्या त्या ठिकाणचं काम देखील इथे जोरदार चालू आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही कधी नेक्स्ट प्लॅन करत असाल तोपर्यंत मे बी या रोडचं काम झालेलं असेल. सगळंच नाही, बट हे असे रोड इथे चालू शकतात. म्हणजे इथे डांबरी रोड मिळणं देखील काहीच खूप मोठी गोष्ट आहे आणि ते आपल्याला बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याचदा मिळतात. म्हणजे असं आपल्याला कॉपरेट करावं लागतं. जेव्हा दोन्ही साईडनी गाड्या येतात तेव्हा एक लेन स्टॉप होते, देन दुसरी लेन कंटिन्यू स्टार्ट होते. सो असं भाईचाऱ्यामध्ये इथे गाड्या आपल्याला चालवाव्या लागतात आणि थोडंसं कॉपरेटिव्ह आपल्याला असावं लागतं. नाहीतर आधी बघितलं मी ऑलरेडी बाहेर होतो, ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होतो, तेवढ्याच समोरून एखाद्याने बघून सुद्धा दाबली गाडी. सो असतात काहीशी अशा अपवाद. त्यात माझी चूक होती म्हणा थोडी, की मी वाट न बघता मी डिरेक्टली साईडनी येऊन बाईक तिकडे घातली. बद्रीनाथमध्ये आपला स्वागत केल्याचा एक बोर्ड येतो, त्या बोर्डच्या जस्ट बाजूला हा ब्युटिफुल असा व्ह्यू आहे. तुम्ही इथे येऊन तुमचे छान छान असे फोटोज काढू शकता. जस्ट आम्ही आता आमचे फोटोशूट केलं इथे आणि इथून आम्ही आपल्या बद्रीनाथ धामकडे निघतोय. जसं इथे दाखवलं बद्रीनाथ इथून अजून 11 किलोमीटर आहे, माना विलेज टोटल 15 किलोमीटर आहे. सो आपल्याला आज दोन्ही लोकेशन कवर करायचे आहेत. तर तुम्ही बद्रीनाथला जर नाईटचा प्रवास करत असाल तर मला तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे. तो सल्ला असा आहे की रात्रीचा प्रवास तुम्ही इथून करू नका, कारण रोडची कंडिशन खूप खराब आहे. जसं आपण बद्रीनाथकडे जातो तसं जे शेवटचे 10 किलोमीटर मी म्हणेन तो बराच असा ऑफरोड आहे, रस्ता व्यवस्थित नाही आहे. जर तुम्ही पाठी कुठे स्टे करत असाल आणि अर्ली मॉर्निंग उठून येत असाल तर ठीक आहे. अदरवाईज तुम्ही जर नाईटला जर ट्रॅव्हल करून जर बद्रीनाथला पोहोचायचा प्रयत्न करत असाल तर सेफ्टीसाठी मी बोलतो करू नका, कारण रोडची कंडिशन अजून तितकी चांगली नाही. शेवटचे 10 किलोमीटर, त्याच्या आधी रोड खूप चांगला आहे, फक्त शेवटचे 10 किलोमीटर ठीक नाही आहे. ओके, हा चेकपोस्ट आहे. ते बाईकसाठी पैसे नाही घेतले जात, 4 व्हीलरसाठी पैसे घेतात.
आणि चेकपोस्टला बऱ्याचदा ओ पिंट्या घासला असता. जाओ, थँक्यू. ओके, इथे आल्यावरती चेकपोस्टला नंबर नोट डाऊन केले जात आहेत. बट आय गेस 4 व्हीलरची चेकिंग होते या पेपर्स चेक होतात, समथिंग काहीतरी असं होतं. बट आमचं फक्त नंबर बघितला आणि आम्हाला जा बोलले. म्हणजे जेवढी अपेक्षा होती मला त्यापेक्षा जास्त क्राऊड बद्रीनाथमध्ये दिसतोय. जेव्हापासून बेस विलेजमध्ये मी एंट्री केली तेव्हापासून सगळीकडे मला गाड्याच गाड्या दिसत आहेत, जी लोक दर्शनासाठी आलेत त्यांच्या. आणि माहीत नाही आता क्राऊड किती असेल दर्शनासाठी. जी लोक सकाळी जाऊन आले त्यांना फक्त आणि फक्त 15 मिनिटात दर्शन झालं. बट आम्हाला काल खूप लेट झालं झोपायला, त्यामुळे आम्ही सकाळी लेट उठून आता दर्शनाला आलो आहे. सो आताचा जो काही सिनेरिओ आहे तो बघून तुम्हाला सांगतो मी की एक्झॅक्ट किती वेळ लागेल. बरीच लोक आहेत जे ट्रॅव्हलर बुक करून येतात, ग्रुपने येत आहेत. त्यामध्ये जास्त जो गट आहे, जास्त जो समूह आहे तो आहे वृद्ध लोकांचा. म्हणजे एक सिनियर सिटीजन जे आपण म्हणतो त्या लोकांची जास्त क्वांटिटी आहे किंवा त्या लोकांची जास्त संख्या आहे इथं दर्शनाला यायची. तर पोहोचलो आपण फायनली बद्रीनाथला. बाईक आपण तिकडे पार्क करून आपण निघालोय. तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, जर तुम्ही गरम कपडे आणायला विसरला असाल तर डोंट वरी, इथे सगळं जे मार्केट आहे जसं की हे, तुम्हाला इथे सगळी तुमचे गरम कपडे मिळून जातील. म्हणजे स्वेटरपासून तुम्हाला कानटोपीपासून ते सगळी मफलर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला गरम कपडे तिथे मिळून जातील. जर इन केस तुम्ही जर काय आणायला विसरला असाल तर मी म्हणायला म्हणेन की तुम्ही तिथूनच तयारी करून या. बट तुम्ही इथे आलात तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे मिळून जातील. आता सध्या इथलं ऑफ सीझन आहे. ऑफ सीझन असून देखील इथे इतकी गर्दी आहे. विचार करा, जेव्हा इथला जो सीझन असतो पीकला तेव्हा किती गर्दी असेल आणि किती गाड्या इथे येत असतील. आता देखील रोडवरती तुम्ही पडला तरी फक्त आणि फक्त गाड्या आपल्या चारी बाजूला तेवढ्याच तुमच्या नजरेस पडतात. आणि मी विचार करतो यार पीक सीझनमध्ये काय अवस्था होत असेल इथे. म्हणजे अरे गाडी दिसली एमएचची. कुठे MH03. अरे ही डॉमिनर बोलायचं ना, मी हात केला की त्याला सेम ग्रीन कलर. वाटर के कंटेनर रहता है, कभी अगर पता करना हो होता है ना. ओके ठीक आहे. हा रस्ता जातो खाली दर्शनासाठी. बट तिथेच एक काउंटर लागलेलं आहे. या काउंटरवरती आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर अशा काही स्लिप्स मिळतात, त्या घेऊन आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे. आणि ते हे असतील तरच तुम्हाला दर्शन मिळेल. तर हे यासाठी करतात, हे कम्प्लिटली फ्री आहे बाय द वे. आणि हे यासाठी करतात की गव्हर्नमेंटकडे एक डेटा जातो की आपण या धाममध्ये एंटर केलं आहे, की आपली गाडी इथपर्यंत आली किंवा आपण सगळे या क्षेत्रामध्ये आहे, याचा एक डेटा आपल्या गव्हर्नमेंटकडे जातो. त्यासाठी ही सगळी प्रोसेस आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की हे सगळं फ्री आहे. ती गोष्ट आवडली मला. समोर बघत असाल तर समोर आपलं मंदिर आहे आणि खचाखच गर्दीने भरलेलं ते मंदिर आहे. म्हणजे या सीझनला इतक्या गाड्या बघून मला तर डाऊट आलेलाच की गर्दी असणारच आहे. आणि ती गर्दी आता मला माझ्या डोळ्यासमोर दिसते. आता माहीत नाही आम्हाला किती वेळ लागेल दर्शनाला. सो जितका वेळ लागेल आलो तर दर्शन घेऊनच जाणार आहे हळूहळू. बद्रीनाथ हे भगवान श्री विष्णूंचं मंदिर असून हे 4 धाममधलं एक धाम आहे. बद्रीनाथला मोक्षधामसुद्धा बोललं जातं. जसं केदारनाथचं कपाट 6 महिन्यांसाठी बंद होतं, तसंच बद्रीनाथचं देखील कपाट हे 6 महिन्यांसाठी बंद केलं जातं. आणि हे कपाट नोव्हेंबर ते एप्रिलच्या दरम्यान बंद असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी प्लॅन करत असाल बद्रीनाथला येण्यासाठी, तेव्हा तुम्ही एप्रिलनंतर आणि नोव्हेंबरच्या अगोदर असा प्लॅन करा. तर काय जस्ट आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. लाईनमध्ये जवळजवळ आम्ही 1 तास उभं होतो. तर लाईन 1 तासाची होती आणि दर्शन आपलं 1 सेकंदाचं होतं. तुम्हाला इथे दर्शनासाठी यायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी मंदिर 5ला चालू होतं, 5 ते 12पर्यंत चालू असतं, 12 ते 3 बंद असतं, 3 ते 8 वाजेपर्यंत हे पुन्हा चालू असतं. सो या टाईम स्लॉटमध्ये तुम्ही इथे दर्शनासाठी या. तर खूप छान असं दर्शन झालं आमचं. वरती मंदिराच्या आजूबाजूला बाकीचे देखील मंदिर आहे, ते देखील आम्ही फिरलो. तिथे चरणामृत देखील होतं, ते आम्ही घेतलं. जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही आवर्जून ते चरणामृत घ्या. तुम्हाला ते प्यायला देखील देतात. आणि जर तुम्हाला पार्सल हवं असेल तर ते पार्सल देखील तुम्हाला एका बॉटलमध्ये देतात. 50 रुपये एका बॉटलची प्राईस आहे. कसं झालं दर्शन? मी राघवलेश्री. माना गाव उत्तराखंड राज्यातल्या चमोली जिल्ह्यात माना हे गाव आहे. या गावाचं नाव मणिभद्रदेव यांच्या नावावरून माना हे नाव देण्यात आलं अशी मान्यता आहे. माना हे भारतातील प्रथम गाव असून हे बद्रीनाथपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरती आहे.
या गावानंतर चीनच्या बॉर्डरची सुरुवात होते. माना गावाला एक छानसा इतिहास देखील आहे. तो म्हणजे इथे व्यास गुफा आणि गणेश गुफा आहे. असं बोललं जातं की महर्षी व्यास यांनी इथे बसून श्री गणेश यांच्याकडून महाभारत लिहून घेतलं होतं. महाभारत ग्रंथ सोबतच महर्षी व्यास यांनी 18 पुराणे व 4 वेद यांची देखील रचना इथेच केली होती. माना गावाजवळ सुंदर असा वसुंधरा फॉल आहे, भीमपूल, सरस्वती नदी, तर सरस्वती देवीचं मंदिर देखील आहे. माना गाव याला आधी भारताचं शेवटचं गाव म्हणून ओळखलं जायचं, पण नुकतंच त्याला प्रथम गाव म्हणून संबोधण्यात आलं आहे. भीमपूल. पौराणिक कथेनुसार असं म्हणतात की पांडव जेव्हा माना या गावातून स्वर्गात जात होते तेव्हा सरस्वती नदीला पार करून जाण्यासाठी महाबली भीमाने आपल्या हाताने विशालकाय 2 दगड ओढून पूल तयार केला आणि एक मार्ग तयार झाला. यानंतर हा पूल ओलांडून पांडव स्वर्गाकडे निघाले. तेव्हापासून हा पूल भीमपूल या नावाने प्रसिद्ध झाला आणि आज हा आपल्या समोर आहे. आता बोलूया आपण इथे वाहत असणाऱ्या सरस्वती नदीबद्दल. ही नदी फक्त एका ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजे भारतातील प्रथम गाव माना येथे. असं बोललं जातं की नंतर ही नदी पाताळ लोकात विलीन होते. असं म्हणतात की महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून भगवान गणेश जेव्हा महाभारत लिहित होते तेव्हा त्यांना सरस्वती नदीचा मोठा आवाज ऐकू येत होता, म्हणून त्यांनी देवी सरस्वतीला तिच्या पाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितले. असे असूनही जेव्हा सरस्वती नदीचा आवाज कमी झाला नाही तेव्हा श्री गणेशाने रागाने तिला शाप दिला की आजपासून ती कोणाला दिसणार नाही. तेव्हापासून ही नदी लुप्त झाली. तर काय माझ्या पाठी तुम्ही हे जे गेट बघत असाल तर हे गेट आहे. हो माझे घ्या घ्या फक्त हेल्मेट सांभाळा. हां ठीक आहे घे बघा. तर माझ्या पाठी तुम्ही हे जे गेट बघताय हे गेट आहे भारतातल्या पहिल्या गावाचं. त्या गावाचं नाव आहे माना विलेज. तर खूप मस्त वाटते. सेकंड टाईम आय गेस मी इंडिया आणि चायना बॉर्डरच्या इथे आहे. लास्ट टाइम जेव्हा लडाख केलं होतं तेव्हा मी इंडिया आणि चायना बॉर्डरच्या इथे होतो आणि आता हे सेकंड टाईम आहे. हे भारतातलं पहिलं विलेज आहे म्हणून बघून खरंच छान वाटलं मला. आणि बद्रीनाथला तुम्ही येत असाल तर जस्ट 2-3 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. तर तुम्ही इथे आल्यानंतर या गावाला एकदा नक्की व्हिजिट द्या. इथून वरती गेल्यावर तुम्हाला सरस्वती वाहताना दिसते. तिचा उगम आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्याच पुढे वसुंधरा वॉटरफॉल आहे. 5 तासाची ट्रेक आहे. तर तुम्ही इथे आला तर त्या सगळ्या गोष्टी त्या देखील तुम्ही नक्कीच कव्हर करा. सो ही आम्हाला रूम मिळाली 900 रुपीजमध्ये. इतकी काहीशी रूम आहे. सो 2 रूम आम्ही घेतले जेणेकरून आपलं सामान वगैरे सगळं एक साईडला सेपरेट राहील. सो दुसरी पण रूम सिमिलर तितकीच आहे. थोडा लाईट गेली ते त्यामुळे अंधार पडला. तुम्ही जर कोणी बघत असाल इथे रूम घेण्यासाठी तर इथल्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथे येऊन तुम्ही या हॉटेल मालकाशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते तुम्ही तुमचा स्टे बुक करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे बद्रीनाथपासून 22 किलोमीटर अगोदर आहे. तर आमच्या सगळ्या बाईक ऑलरेडी सेट झालेल्या आहेत. तर बद्रीनाथचं दर्शन घेऊन आलो आपण आणि पटपट आपण पॅकिंग केली. बाईक आपल्याला रेडी केली आणि आता आपण निघालोय ते म्हणजे चोपट्याला. तर चोपट्याला आजचा आपला स्टे असणार आहे. इथून 150 किलोमीटर आहे. 5 तास टोटल आपल्याला इथून जायला दाखवतात. आता वाजले 5. तो एक 12पर्यंत पोहोचायचं आमचं टार्गेट आहे. एक तास आम्ही स्पेअरमध्ये ठेवलेलं आहे. आणि काय नाही आज तिकडे पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे राईड करतोय. नाईट राईड होणार आहे बट आम्ही सगळे प्रिपेअर आहे त्या गोष्टीला त्यामुळे त्याचं टेन्शन नाही आहे. सो ठीक आहे सगळे रेडी झालो आहे. आता भेटूया आपण आपल्या एंजलवरती. आज आपली कम्प्लिटली नाही म्हणता येणार पण मिडनाईटपर्यंत आपली ही नाईट राईड होणार आहे. तर सगळ्यांचे चेहरे बघता मला हसायला येतं बट ठीक आहे. आता एक डेस्टिनेशन आपण सेट केलं आहे त्यामुळे आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे. तर बॉईज हाऊ इज द जोश. असं स्पिरिट पाहिजे. जाताना तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो यांचं हॉटेल आहे योग बद्री. यांचं किचन बघा बाहेरच आहे, ओपन आहे. तुम्ही ऑर्डर दिली की लगेचच्या लगेच गरमागरम बनवून ते तुम्हाला देतात. चला तुंगनाथ टोटल इथून मला 113 किलोमीटर दाखवते जो की आपला ट्रेक असणार आहे उद्या. सो तीच लोकेशन लावून आम्ही आता पुढे निघालो आहे. आम्हाला ॲज पर द मॅप आम्हाला सांगते की तुम्ही 9 वाजेपर्यंत तिकडे पोचाल. 8:45 बेसिकली बट 9 पकडून चालू आपण गुगल मॅपच्या हिशोबाने. आमचं टार्गेट तरी 12च्या आधीचंच आहे पोचायचं कारण जास्त ब्रेक नाही घ्यायचा असं आता तरी आम्ही ठरवलं. जे की नेहमीच राईडमध्ये आम्ही ठरवतो बट कधी कधी कसं होतं ना भले छोटा ब्रेक का असते ना बट तो नेसेसरी असतो. डोळ्यावरती जी आलेली झोप असते ती घालवणं देखील तितकंच गरजेचं असतं. असं नाही की फक्त आपल्याला नाईट राईड करताना आपल्याला झोप येते. डे राईड करतो तेव्हा देखील आपल्याला तितकीच झोप येते समटाईम्स. सो तेव्हा ओव्हर स्ट्रेच करण्यापेक्षा भले 15-20 मिनटाचा का होईना पण तो पॉवर नॅप घेणं किंवा ब्रेक घेणं हा खूप गरजेचा असतो. ओके आता वाजलेत 5. हवेमध्ये ऑलरेडी गारवा होता दुपारपासूनच. सो आता त्या गारव्याची लेवल हळूहळू हाय होत जाणार आहे.
आणि त्याने आम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. बट जेव्हा नाईट राईड करतो मी किंवा जेव्हा थंडीच्या ठिकाणी राईड करतो किंवा जास्तच थंडी असते तेव्हा मी राईड करतो. आता हे रायडिंग जॅकेट घातले तर मी रायडिंग जॅकेटच्या आतमध्ये मी एक रेनकोट घातला आहे. रेनकोट घातल्यामुळे जी काही हवा आहे, थंड हवा, बोचरी हवा जी आपण बोलतो, ती आपल्या बॉडीला टच करत नाही. त्यामुळे आपण कम्प्लिटली वॉर्म राहतो आतमध्ये आणि ती थंडी जी आहे ती आपल्याला जाणवत नाही तितकीशी. बाईक राईड करायला पण मजा येते. बाहेर थंडी, आतमध्ये गरम. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. आता एक प्रॉब्लेम असा झाला आहे की जेव्हा मी ऋषिकेशमधून निघालो तेव्हा मध्ये पेट्रोल फुल केलं होतं आणि जाताना आम्हाला कधी नीट नाही लागली पेट्रोल पंपाची. सो आता बद्रीनाथवरून आम्ही रिटर्न चाललो आहे आणि जे आम्ही फिरलो किंवा आलो, जेवढं ट्रॅव्हल केलं त्याच्यामध्ये सगळं आपलं फ्यूल तर संपलं आणि आता एकच पॉईंट शिल्लक आहे माझ्याकडे. विजयच्या बाईकमध्ये तर पेट्रोल ब्लिंक करत आहे आणि ऑलरेडी आपल्या इंजनमध्ये पहिल्या 2च छोटे पॉईंट आहेत. सो ते सगळे संपेपर्यंत आपल्याला एका पेट्रोल पंपावरती पोचावं लागेल. तसं सेफ्टीसाठी आम्ही 1 लिटर कॅरी केलेलं आहे ऑलरेडी. बट 1 लिटर जर पुरलंच नाही, दोघांचं जर एकाच टायमिंगला संपलं तर काय करणार. त्यासाठी मग लवकरात लवकर एकदा पेट्रोल पंप भेटायला हवा. आता जोशीमठ आमच्यापासून थोडासा लांब आहे. जोशीमठला आम्ही काल येताना पेट्रोल पंप बघितला होता, रात्रीभर तो बंद होता. तो आता चालू अवस्थेत आहे की बंद अवस्थेत हेही माहीत नाही आम्हाला. गेल्यावरती कळेल की नक्की पेट्रोल आम्हाला आता मिळणार आहे की नाही ते. अरे काय लाईट मारले यांनी, लाईट किती बेकार आहे यार याची. पण तर जोशीमठमधला पेट्रोल पंप आपल्याला लागला आहे. आज साथ ही चलेंगे. मैं तो यहाँ जोशीमठ पे रुकने वाला हूँ. अच्छा अच्छा, नहीं ऐसे ही बोल रहा हूँ, मंदिर से मिल रहे हैं ना हम लोग. कहाँ से, पुणे से हो? मैं पुणे में था अभी 9 साल तो वहीं पे था. हाँ अभी गुड़गांव ट्रांसफर लिया. अब नेक्स्ट ईयर फिर वापस पुणे जाऊंगा. ओके. MH12 है ना इसके लिए. हो तेच बोलला, त्याला बोलला आता सोबत असेल आमच्या. भाई त्याला विचार पहिलं तिकडे घेऊ का. थोडा आगे ले लो आप, थोडा और आगे. मला बसेल का बघ. अरे 4 व्हीलरमुळे चला नशिबाने आपल्याला पेट्रोल पंप भेटला इकडे. ओके, तर तिन्ही बाईकमध्ये फ्यूल आपलं रिफिल करून झालेलं आहे. एकदम टच अशी टाकी आपण भरली आहे. टोटल 1000 रुपीज अराउंडचं काहीतरी पेट्रोल आपल्या बाईकमध्ये बसलं. आत्ता इथलं एक MH12ची गाडी आपल्याला दिसली. बघून असं वाटलं की महाराष्ट्र नसेल, बट तो महाराष्ट्र नव्हता. मुलगा ग्वालियरचा होता, पुण्याला जॉबसाठी होता आणि देन आता पुन्हा इकडे शिफ्ट झाला तो. सो MH नंबर बघून एक आपुलकी वाटते. सो बऱ्याच वेळा आम्ही आता बोलत उभं होतो. आम्ही आता ज्या ठिकाणी चाललो आहे तो ठिकाण तो ऑलरेडी करून आलेला आणि हाच मुलगा सकाळी आम्हाला बद्रीनाथ मंदिरात देखील भेटलेला, तिथे भेटला. देन त्यानंतर आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो योग बद्री, त्या हॉटेलमध्ये देखील तो मुलगा जेवायला आला होता आणि आता पंपावरती देखील भेटला. कोण कोण आहे माझ्यासोबत? पिंट्या, प्रतीक्षा आणि मी आहे. आता नाईट राईड चालू आहे त्यामुळे इंटरकॉम पेअरिंगचं काम चालू आहे. सगळं एकसाथ कनेक्ट असेल तर कोऑर्डिनेशनसाठी खूप बरं पडतं. ज्या गोष्टीची अपेक्षा नव्हती गायच आता रिटर्न जाताना आम्हाला ती गोष्ट होते, ते म्हणजे पूर्णपणे 1 वे जाम लागलं. रोडचं काम वगैरे ते करत असणार आहे त्यामुळे हे पूर्णपणे जाम आहे. बट थँक गॉड की आपण बाईकवर होते त्यामुळे आपल्याला अशा वेटिंग लिस्टमध्ये उभं राहावं नाही लागत आहे. काय रे काढतात का दगड उचल, दगड त्याची घासली गाडी, त्याची घासली. जे समोर आहे ना ऑपोजिटने येते त्याची घासली गाडी. कमांडो कमांडो कधी हॉलिडेवर नसतो, या उतरा.
ती गाडी पास होत नाही, कोणती तरी एक गाडी पास व्हायला पाहिजे, क्लिअर व्हायला. क्या बोल रहे हो? वो वाली गाड़ी ना जब यहाँ पे पहुंचेगी तब वो गाड़ी बाहर निकलेगी. तो फिर मैं किधर जाऊँ? इस तरफ दबाओ ना सर. वो पीछे नहीं आएगी ना, फिर मैं इस तरफ दबाऊंगा तो. अरे आप घुमा लो, आप घुमा के बैक कर लो, यहाँ तो घुमा लो. एक काम करो ना, इधर आओ ना, हेडलाइट को धक्का दो. हाँ मेरे 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 तो पहले, मैं पीछे जाता हूँ. हेडलाइट को हाँ हाँ दो. अरे बहुत भारी है. घुमाओ इधर हाँ. डाल दो पीछे, डाल दो. घुमा के ना हाँ हाँ काम करते नीचे. हाँ बस बाळा बस बस. हा आम्ही आत्ता पिपलकोटीला जातोय, तो वाला रस्ता आहे हा. ए थांब, हा पॅनरला घासेल माझ्या, हे पॅनरला घासशील. अगं हाताने काय नाही होणार आहे, हाताला लागेल तुझ्या आईच्या. हात जाईल ना बाळा, हात महत्त्वाचा की पॅनर महत्त्वाचा मला. आता हा बाबा ट्रॅव्हलवाला कसा काढणार आहे. बाय रुक. हां हां बापरे किती जाम लागला. हां थांब पिंट्या आत दाब आता कुठेतरी. निघते बाईक निघण्याचे संकेत आम्हाला दिसत आहेत आता. हां हां चलो येऊ का ह्यांच्या पाठी. पॅनर माझ्या अडकले तर वाट लागतील. बघ इकडे लागेल का पॅनर लेफ्टला. अगं हात नको घालू, हाताला लागेल तुझ्या. पॅनर्सला लागलं तर लागू दे. गरम व्हायला लागलं यार, आतमधून घाम फुटला मला आता. 3 लेअर घातले थंडी आहे म्हणून, आणि आता असं झालंय एका जागेवरती स्टक आहे आणि जाम घाम फुटला. पिंट्या कुठे थांबलाय? पुढे आहे का क्लिअर की जामच आहे? ये यार ट्रॅव्हलरला, आता ट्रॅव्हलर परत अडकली. बघ पिंट्या, ये लवकर आहे निघेल आपली. ऐक हा जेवण पण आलं. अय्या फ्रेक एकदाची निघाली. हा बापरे, या 4 व्हीलरवाल्यांचं काय होणार आहे आज. किती मोठी लाईन लागली. मला वाटतं त्यांचे 3-4 तास यातच जातील आता. हाय ग निघालो कसं बस सापड. पिंट्या निघालास का? हो गोल लाईन संपायचं नावच नाही घेत आहे. बापरे, ह्या टर्न घेतलाय पूर्ण यांनी. तरी नशीब काही लोकांनी डिसिप्लिन पाळलं आहे, म्हणजे रॉंग वेने कोणी टाकल्या नाहीत गाड्या, जेणेकरून दोन्ही साईड ब्लॉक नाहीत झाल्या. ब्लॉक कुठे झाले, जिथे दोन्ही गाड्या एकत्र पास होत नाहीत तिथे खरा प्रॉब्लेम झाला आहे. कारण समोरासमोर आल्या आणि तेव्हा कळालं की गाडीच पास होणार नाही, त्यामुळे सगळं ट्रॅफिक झालं. ऑल ओके ना? मारूया कंटिन्यू की काय? ड्रिंक वगैरे घ्यायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे? ओके. पर्याय काय प्यायचं आहे? मग जर आम्ही कंटिन्यू राईड करतो या रोडवरती, असं वाटलं होतं की आम्हाला बराच वेळ लागेल बट तितकासा वेळ सध्या तरी नाही लागत आहे आम्हाला पोहोचण्यासाठी, कारण आम्ही एकही स्टॉप नाही घेतला. कंटिन्यू राईड करत चाललो आहे. आत्ताचा आमचा डिस्टन्स जो दाखवतो आहे आम्हाला 40 किलोमीटर आहे, आणि 40 किलोमीटर कव्हर करण्यासाठी आम्हाला 1.25 तास दाखवतो आहे, जो की ठीक आहे, इनफ आहे. नॉर्मल रोडला पण आपल्याला तितकासाच वेळ जातो. हा घाटाच्या रस्त्यावर पण तितकाच वेळ दाखवते म्हटल्यावरती रोड चांगले असण्याची अपेक्षा आहे. पण आता एक प्रॉब्लेम आमच्यासमोर असा आहे की आम्ही तिथे बाय चान्स 9:30-10 वाजता पोहोचू, बट तिथे आमचे स्टे बुक नाही आहेत. आम्हाला त्यानंतर जाऊन आम्हाला आमचे स्टे शोधायचे आहेत, स्टे बघायचे आहेत, आणि देन स्टे अँड फूड ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला तिकडे जाऊन बघायच्या. आतापर्यंत आम्ही 90 किलोमीटर कंटिन्यू बाईक राईड केले. वाटलं होतं आम्ही कुठेतरी मध्ये ब्रेक घेईन. सध्या क्लायमेट खूप छान आहे आणि कुठे थांबायचं आमचं मन नाही करत आहे, त्यामुळे कंटिन्यू राईड करत आम्ही निघालो आहे.
एक 40 किलोमीटरचा डिस्टन्स अजून बाकी आहे, त्यासाठी 1 तास 10 मिनटं दाखवतो काहीतरी. पण तेवढा डिस्टन्स ठीक आहे. अरे बापरे, लँडस्लाईड बघा झाली कशी, एवढा मोठा दगड रोडवरती आला हा. तर 40 किलोमीटरसाठी आपल्याला 1 तास 10 मिनटं वगैरे दाखवतोय, तोही अशा घाटाघाटीच्या रस्त्याला. आणि मला असं वाटतं की प्लेन रोडला देखील आपल्याला तितकासाच वेळ लागतो, काही 5-10 मिनटाचा फरक पडत असेल. तर यावरून मला असं वाटतं की आमचा हा जो रोड आहे तो एंडपर्यंत चांगला असावा. फक्त एक टास्क आमच्या समोर असा आहे की आम्हाला आता तिथे पोचायला 9:30-10 तर होतीलच. तिथे गेल्यावरती आम्हाला आमच्यासाठी स्टे शोधायचा आहे, कारण चोपटाचा स्टे मॅनेज नाही झाला फोनवरती कुठेच, त्यामुळे तिथला स्टे बुक नाही करण्यात आला. तर काय योगबद्री हॉटेलमधून जसं आपण निघालो ना, तसं 100 किलोमीटर आपण या रोडला कंटिन्यू बाईक राईड केले, जे की 100 किलोमीटर मला वाटतं की ब्रेक घेत आम्ही करायचो. बट यावेळेस कंटिन्यू अशी बाईक राईड केले आणि खूप छान अशी राईड झाली आमची आतापर्यंत. आता इथे थांबायचं रिझन हेच की जिथे आम्ही चाललो चोपटाला, तिथे थोडंसं आम्हाला असा डाऊट येतो की फूड आम्हाला एवढ्या रात्री अवेलेबल होईल की नाही. त्यामुळे मग एक हॉटेल दिसलं 20 किलोमीटर आधी, सो इथे थांबलो. रोड खरंच खूप मस्त आहे. पहाडीवाला जरी रोड असला, झिगझॅग जरी असला, घाट जरी असला, तरी खूप कमी डिस्टन्समध्ये आम्ही तो रोड कव्हर करतो असं गुगल मॅप आम्हाला दाखवतो. आणि खरंच करतो, कारण आमचं एक स्पीड बऱ्यापैकी मेंटेन आहे. या रोडला रात्रीच्या इतक्याशा गाड्या नाही आहेत पण इतक्याशा नाही आहेत, त्यामुळे पटपट जाऊन याची खात्री आहे आम्हाला. बट पहिलं काहीतरी खाऊ आणि मग जाऊ. तरी थंडी इतकी आहे की हॉटेलवाल्याने आम्हाला शेकोडी करून दिली, तिथे शेकायला बसलो आहे. इथे आपल्या सगळ्या बाईक पार्क केलेत आणि ते अर्धी लोक ऑर्डरची वाट बघत आहेत आणि मी ते ब्लॉक करतोय. भूक लागली म्हणून थोडे शेंगदाणे खात. तुम्ही जर बद्रीनाथवरून चोपटाला येत असाल तर मध्ये तुम्हाला जर कुठे स्टे किंवा फूड हवा असेल, जर तुम्ही या ठिकाणी करू शकता. जर चोपटाचं बुकिंग किंवा चोपटा जर सगळे स्टे फुल असतील तर हा इथे कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय. इथे येऊन तुम्ही एक 20 किलोमीटर आधी जर हवं असेल तुम्हाला स्टे, तरी ते करू शकता. कारण जसं यांनी बोलवचन दिलं ना आम्हाला, त्यांच्याकडे असं फूड आहे, तशी फूड आहे, एवढी व्हरायटी आहे, मग सगळं ऑर्गॅनिक वगैरे XYZ जे काही. तर बघूया आता, एकतर ऑर्डर आल्यावरतीच मी तुम्हाला सांगेन की सगळ्या गोष्टी कशा आहेत त्या. कशाला काय त्रास देतोय? असंच टाकणार आहे का हां युट्यूब मध्ये? मग मी काय असतो काय. कशा टेस्ट ऑर्गॅनिक आहे. नवरा बायको आहे त्या ट्रिपची. कशा टेस्ट कशी? आम्हाला पण थोडीशी जलीची फील होईल ना भाई. बरोबर त्याला बरोबर एक घास जीवनला बरोबर एक घास. जर घे भावडे घे. हा आता ओके. कशा टेस्ट? गोड आता गोड लागलं असेल त्याला. तर आम्ही जस्ट काफल रेस्टॉरंटमध्ये आत्ता डिनर केला आणि जसं ते आम्हाला ऑर्गॅनिकचं सारखं गुण गाठत होते ना, तसेच त्यांच्या जेवणाला टेस्ट देखील होती. थोडंसं कॉस्टली आहे म्हणा, आहे एवढंच, बट फूडला टेस्ट असल्यामुळे मे बी त्यांचे मेनूचे जे प्राईज आहे ना, ती थोडीशी कॉस्टली वाटली मला, बट स्टील ठीक आहे. एकंदरीत आपला आजचा रात्रीचा डिनर खूप छान झाला. तुम्ही जर जात असाल या रोडनी, हा जो रोड आहे या रोडनी जर तुम्ही जात असाल तर तुमच्या राईट हँड साईडला हे काफल रेस्टॉरंट लागतं. तर तुम्हाला वाटलं असं तुम्ही ते ब्रेक घेऊ शकता, अदरवाईज डायरेक्ट तुम्ही चोपटाला पण जाऊ शकता. जेवल्यानंतर आपल्याला थंडी वाजते, आपण नेहमी म्हणतो ना, ते खरंच खरं आहे. मग अशी ब्रेक घ्यायच्या आधी इतकीशी थंडी वाजत नव्हती, पण आता जेवण जस्ट गाडीवरती बसलो की खरंच माझे हात जाम झाले इतके, अशा म्हणजे एक 2 या 3 मिनटामध्ये. थंडी ते जे टेम्परेचर आहे ना ते बऱ्यापैकी डाऊन झाले. मायनसमध्ये तर नाही, बट मला वाटतं की 6पर्यंत तरी असावं टेम्परेचर, 5-6पर्यंत. आता वाजले 10. आम्ही जर डिनर केलं नसतं तर आम्ही ऑन टाईम आमच्या इथे पोचलो असतो, बट आम्हाला शॉरिटी नव्हतं की चोपटाला एवढ्या रात्री आम्हाला काही मिळेल म्हणून. खराब रस्ता आहे. काय फास्ट आला हा, नशेत आहे का काय? हे असे काही जिथली लोक गाड्या चालवतात ना, म्हणजे आपण 100% जरी बरोबर असले ना तर हे 1% आपल्याला ठोकून जाणार आणि पूर्ण ट्रिपची आपली वाट लावणार. अरे यार, जा बाबा जा.
शेवटचे 47 मिनिट राहिलेत आणि 24 किलोमीटर. आम्ही आता ज्या रूटनी चाललो ना गाईस, तुम्ही बघा हा रूट कसा आहे. आजूबाजूला सगळं जंगल आहे आणि जंगलामधून आम्ही चाललो आहे. फक्त एक गोष्ट ही आहे की जास्त नाही बट थोड्याफार गाड्या रनिंगमध्ये आहेत तिथे, त्यामुळे एवढं नाही काय वाटत. आणि प्लस आपल्या 3 बाईक सोबत आहेत, त्यामुळे थोडंसं रिलीफ आहे. जर एकटं कोणी इथून ट्रॅव्हल करत असेल, नवीन जर कोणी असेल तर त्याला नक्कीच प्रॉब्लेम, म्हणजे तो नक्कीच घाबरेल इन शॉर्ट या रोडला. हा रोड चांगला आहे तसा, बट आजूबाजूला पूर्णपणे जंगल आहे. याच्या दिवसातून काय म्हणजे जन्नतवाला फील येत असणार आहे इथून जाताना. A few moments later. हरिण या रानगावा काहीतरी कसला तरी जंगली प्राणी आहे जो आत्ता गेला. सही रे, आता माहीत ना मला व्हिडिओत आलं की नाही, बट शेट यार आत्ता एक मिनटापूर्वी मी व्हिडिओ बंद केलेला. शेट. हां अरे हो, माझा एक बोट कॅमेरावरती होता, कॅमेरा ऑन करायला. शेट मस्त तो रोडवरती आलेला. हां मस्त रोडवरती होता तो. अशा रानगावा नाही, वेगळा आहे तो. हो, हे मी तोंडून निघालं चुकून. ते पडलास कसा? थांबलो आलो. उलटा फिर. हां 2 3. हां अरे तू सांग ना, पडलाय. दा काय घाबरलो ना मी. नाही इथे हा रोड खराब आहे ना, त्या दगडावरून गाडी स्लिप झाली जरा. हा आणि तू पॅनिक नको होतो, स्पष्ट बोलत जा. त्या दिवशी साप बघितला तरी असंच, साप कुठे, तू कुठे, मी चालवतोय पिंट्या. हा दादा अरे बोलू झालं काय, पडला हे पण नाही माहित मला. मी अंदाज पंची बोललो त्याला की पडला म्हणून, की समोर काय आलं काय. हा परत काय रे ते नाही, पण परतची काय चुकी आहे. सॉरी मी नाही हसत आहे, पण मला पर्यावर हे होतं की त्याची काय चुकी आहे सगळ्यात. सॉरी देवा परमेश्वरा, स्वामी माफ करा जर चुकून वाकून काय झालं असेल आमच्या हातून तर काय अशा काहीशा गोष्टी होतात डे राईडमध्ये किंवा नाईट राईडमध्ये. आता पिंट्या म्हणजे माझा भाऊ आणि मी कनेक्टेड होतो इंटरकॉमशी, तेव्हा त्यांनी मला आवाज दिला आणि समजलं की असं काहीसं झालं आहे. मग मी तसंच पुढून आम्ही सगळे रिटर्न, दोन्ही बाईक आमचे रिटर्न गेला त्याला बघायला. जर इंटरकॉम कनेक्ट नसता तर मी तसंच कंटिन्यू पुढे निघून गेलो असतो. हां आणि थोड्या वेळात कळालं असतं मला की यार हा गेला कुठे. आणि असं जंगलामध्ये जर असं कळालं असतं की हा आलाच नाही पाठीमागे, तर विचार करा की काय लेवलचं टेन्शन आलं असतं. बरं एक सिच्युएशन आता इमॅजिन कर मिनट्या, तू आणि मी सिंगल बाईकवरती दोघे, तू तुझ्या बाईकवर सिंगल, मी माझ्या बाईकवर. इंटरकॉम नाही आपल्याकडे. चोपटा ग्रीन व्ह्यू हॉटेल भुलकनला पोहोचलो आम्ही आता. आणि माहीत नाही तिथे रूम अवेलेबल आहेत की नाही. रूम अवेलेबल नाही आहे त्याच्याकडे. जीवन लास्ट इयर आला होता तेव्हा याच हॉटेलमध्ये राहिला होता, पण जसे रुमर्स आम्हाला येत होते की चोपटा फुल आहे. तर एवढ्या गाड्या लागल्यात ना आता इथे याच रोडला लेफ्ट राईटला, बघून असं वाटतं की यार खरंच फुल आहे. तर काय चोपट्याला पोहोचलो आहे आम्ही आत्ता. तुम्ही जर बघत असाल तर सगळ्या गाड्या लागल्या तिथे, एवढा क्राऊड आला इथे. आणि ऑलमोस्ट सगळे बोलतात की चोपटाचे स्टे फुल आहेत. आणि तसं नसायला पाहिजे खरं तर. आजची रात्र आपल्याला काढायची आहे, त्यामुळे कुठेतरी हातपाय चालवून आपल्याला स्टेसाठी बघावं लागेल. इथे पार्किंगमध्ये गाडी लागली आहे, गाडीत लोक झोपलेत. नाही कुछ नाही चाहिए, बस सोना आहे. हां सोना आहे बस. तर काय रात्रीचे आता 12:30 वाजले आणि जवळजवळ 11:30 वाजल्यापासून आम्ही 11-11:30 वाजल्यापासून चोपटाला रूम शोधतो होतो. बट चोपटा पूर्णपणे कम्प्लिटली फुल्ली पॅक आहे. एकही रूम नाही आहे शिल्लक, किंवा बाहेर कुठे झोपायला देखील जागा नाही आहे. सो पुढे एक 4-5 किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्हाला एक कॅम्पसाईट दिसली, तिथे आम्हाला एक टेंट मिळाला राहायला. तर एकंदरीत असा कायचा आमचा टेंट आहे. मेन गोष्ट म्हणजे आम्हाला इथे प्लग पॉईंट मिळाला आहे जिथे आमच्या सगळ्या ॲक्सेसरीज आता चार्ज होणार आहेत. लिटरली वाट लागली सगळ्यांची. म्हणजे एवढं कसं चोपटा फुल असू शकतं मला. विकेंड लॉंग विकेंड, आणि पण इथे खूप क्रेज आहे.
पहिल्यांदा बघितलं तुंगनाथला ना. तुंगनाथला. हे इंस्टाग्राम लोकांनी खूप जास्तच खूप, फेमस खूप, केलंय खूप, खूप. या प्लेसला. लिटरली इथली लोक रूढ वागतात, रूढ. आम्ही बोललो की हॉटेलमध्ये आम्हाला जस्ट थोडस स्टेला द्या, तरी पण रूढ वागतात. डायरेक्ट पुढे जावा, पुढे माझ्याकडे तर बघितलं पण ना त्यांनी, सरळ हाडतूड आपण कसं करतो त्या प्रकारचं होतं. वरती आलेत लोक. हा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बद्रीनाथवरून चोपट्याला आलोय. चोपट्यालाच आपला हा स्टे असणार. चोपट्याला थोडंसं पुढे येऊन आम्ही स्टे करतोय. तुंगनाथच्या ट्रेकसाठी आपण आलोय. बट उद्याची कंडिशन बघता, म्हणजे आजचीच कंडिशन बघता, रोडवरती इतक्या गाड्या आहेत तुंगनाथसाठी की उद्या आपल्याला वरती ट्रेक करताना खूप सारी गर्दी मिळणार आहे, हे तर नक्कीच आहे. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी इथे संपतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बद्रीनाथचं दर्शन घेतलं, सरस्वती नदी बघितली आपण, त्यानंतर भीमपूल बघितला आणि मी जिथे स्टे केलेला तो एक स्टे तुम्हाला दाखवला. आता हा एक स्टे तुम्हाला दाखवला जो की इमर्जन्सीवाला आहे. काही पर्याय नसताना हा स्टे आम्ही घेतला. सो इथपर्यंत मिळालेला हा स्टे. कसा मिळाला? स्वामी कृपेने मी प्रे केलं. स्वामी कृपेने आपल्याला हॉटेलवर बोलला इथं थांबा म्हणून, आपण तेव्हा हे केलं. हो, ते अलर्ट केलं होतं Alert एका हॉटेलवाल्याने की स्टे फुल आहेत. बट इथे आल्यावर कळलं की खरंच फुल आहेत. आम्हाला वाटलं तो आम्हाला फुल बनवतोय. आम्हीच फुल ठरलो. आम्हीच फुल ठरलो ऍक्च्युली. आणि मेन गोष्ट मी खूप प्रे केलं की मला नाही उघड्यावर झोपायचंय. मुळात थंडी सहन नसती झाली. थंडी नसती तर मला चाललं असतं. पण स्वामी थँक्यू सो मच. तुमच्या लेकीला तुम्ही आज उघड्यावर झोपून नाही दिलंय. एवढ्या थंडीत तिला आसरा दिला. दीदी थँक्स अ लॉट. दीदी दीदी नाही, खरंच मी प्रे केलेलं त्यांना. बस दीदी सो जाओ. पण आज ना डोक्यावर छत असायला पाहिजे याचं खरंच महत्व कळलं. तर गाइस, आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करतोय. तर काही कारणास्तव तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. थंडी इतकी आहे की बोबडी वळत नाही. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. ब्लँकेट आहे.